शिरूर शहर व शिरूर पंचक्रोशी परिसरात सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात आपली मोहोर उठविणाऱ्या पवार परिवाराचा वारसा आपल्या सक्षम नेतृत्वाखाली समर्थपणे पेलणारे नेतृत्व म्हणजे सर्वांचे लाडके, लोकप्रिय श्री विठ्ठल प्रभू पवार उर्फ सर्वांचे आवडते विठ्ठल काका. मंडळी, विठ्ठल काका यांचा थोडक्यात जीवन प्रवास पाहूया. 6 मे 1974 रोजी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या विठ्ठल काकांचे 1ली ते 7वी शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. 8वी ते 10वीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झाले. शालेय वयात त्यांना कुस्ती आणि कबड्डी खेळाचा छंद लागला. पुढे त्यामध्ये अनेक जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी बक्षिसं जिंकली. विठ्ठल काकांचे महाविद्यालयीन शिक्षण चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात झाले. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण चालू असतानाच विठ्ठल काकांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. मग काही वेळ विठ्ठल काकांनी ग्रोवेल टाइम्स या कंपनीमध्ये काम केले. काही काळानंतर ती ही कंपनी बंद पडली. नंतर विठ्ठल काकांचे मन व्यवसायाकडे वळू लागले. समोर हलाखीची परिस्थिती होती, पण याही परिस्थितीतून मार्ग काढून विठ्ठल काका वाळूच्या ट्रकवर चालक म्हणून रात्रंदिवस काम करत होते. वेळप्रसंगी अनेक वर्ष विठ्ठल काकांनी स्वतः वाळू भरण्याचे काम केले. हे करत असताना त्यांना त्यांच्या दोन्ही बंधूंची साथ होती. हा खडतर प्रवास करत असताना सन 1997 साली त्यांनी पहिली स्वतःची ट्रक विकत घेतली आणि त्यानंतर एकाचे 2, दोनाचे 4 असा हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आज अनेक गाड्यांपर्यंत गेला आणि आजही तो यशस्वीरित्या चालू आहे. याच व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट युनियनच्या कार्याध्यक्ष पदापर्यंत विठ्ठल काकांनी मजल मारली. सन 1999 साली विठ्ठल काका विवाहबद्ध झाले आणि खऱ्या अर्थानं एक खंबीर साथ देणारी अर्धांगिनी विठ्ठल काकांना मिळाली. खरी प्रगतीला सुरुवात झाली. सामाजिक कार्याची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती. याच भावनेने पुढे 2002 साली अण्णापूर ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करून त्यांनी समाजकार्य सुरू केले. तसेच विठ्ठल काकांचे संपूर्ण गावामध्ये सलोख्याचे संबंध असल्याने अण्णापूर गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. एकत्रित कुटुंब असल्याने घरातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सन 2005 साली विठ्ठल काका शिरूर या ठिकाणी स्थायिक झाले. पुढे शिक्षण घेऊन त्यांचा एक पुतण्या पोलीस अधिकारी, दुसरा वकील क्षेत्रात तर तिसरा व्यवसाय क्षेत्रात, मुलगा शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. विठ्ठल काकांना बालपणापासूनच कुस्तीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी सन 2012 साली शिरूर केसरीचे आयोजन केले. नव्याने निर्माण झालेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत लेबर कॉन्ट्रॅक्ट घेऊन विठ्ठल काकांनी अनेकांना रोजगार निर्माण करून दिला. यामध्ये सध्या 900 ते 1000 कामगारांना रोजगार उपलब्ध आहे. सन 2017 साली कन्हैया ॲग्रो नावाची त्यांनी पहिली कंपनी स्थापन केली. विठ्ठल काकांनी 2019 साली ट्रम्प टेक्नोक्राफ्ट ही दुसरी कंपनी चालू केली. अशा अनेक व्यावसायिक क्षेत्रात विठ्ठल काकांनी प्रगती केली आणि अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सन 2016 साली प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि पुढील 5 वर्ष प्रकाश भाऊंच्या संगतीने काम करण्याची संधी मिळाली. या कालावधीत विठ्ठल काकांना प्रकाश भाऊंनी
तब्बल 2 वर्ष पाणी पुरवठा आणि विद्युत समितीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. सदर काम करत असताना शिरूर शहराला तीव्र पाणी टंचाई झाल्यामुळे 17 दिवस प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहराला विठ्ठल काकांनी टँकरने पाणी पुरवठा केला व संघर्ष करून कॅनलवर रात्री अपरात्री जाऊन शहराला पाणी आणले. यावेळी त्यांच्या बरोबर ॲडव्होकेट सुभाष पवार, किरण बनकर व सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच सर्व सहकारी वृंद होते. यानंतर विठ्ठल काकांना प्रकाश भाऊंनी 2 वर्ष स्वच्छता व आरोग्य समितीवर सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. अगदी याच कालावधीमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. मात्र या गंभीर परिस्थितीमध्ये विठ्ठल काकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण शहराची जबाबदारी घेतली. प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सॅनिटायझर फवारणी केली. या कालावधीमध्ये सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. विठ्ठल काकांचे हे काम पाहून त्यांना सलग 4थ्यांदा याच खात्यामध्ये सभापती पदाची संधी देण्यात आली. याच कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण 2022 माझी वसुंधरा अभियान 2.0 हा देशात 9व्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्या शिरूर नगर परिषदेला विठ्ठल काकांनी मिळवून दिला. 2023 मध्ये कन्हैया ॲग्रोचा विस्तार नव्याने सुरू केला. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सदर कार्यक्रम संपन्न झाला. व्यवसायाबरोबरच विठ्ठल काकांनी शेती याचबरोबर बैलगाडा शर्यतीची आवड जोपासली आहे. अशा प्रकारे समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या, समाज हेच आपले कुटुंब मानणाऱ्या आणि याच ध्येयाला आपलंसं करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या, सर्वांच्या आवडत्या विठ्ठल काकांना उर्फ श्री विठ्ठल प्रभू पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. धन्यवाद.